आदरणीय डॉक्टर प्रकाश शिंदे सर, लोकमतचे उपसंपादक भारत बुटाले सर, राजन मुस्लिम पाटील सर, भगवान सर आणि वाचनकर्ता बहुउद्देशीय संस्था आणि विजयश्री अकॅडमीचे जॉर्ज क्रू यांच्या विनंतीनुसार आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी आणि माझ्यासमोर असलेले विद्यार्थी कविता जगण्याचे बळ देते त्या विषयावर बोलत असताना सुरुवातीला मी एक कविता सांगतो। लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी, लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रगारगात स्पंदते मराठी, आमच्या रगारगात स्पंदते मराठी, आमच्या उराउरात रंगते मराठी, आमच्या उराउरात रंगते मराठी, आमच्या दिशा दिशात नांदते मराठी, आमच्या पिलापिलात, आमच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमच्या लहानग्यात रांगते मराठी, आमच्या लहानग्यात रांगते मराठी, आमच्या मुलामुलात खेळते मराठी, आमच्या मुलामुलात खेळते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी, आमच्या कुलाकुलात नांदते मराठी, आमच्या कुलाकुलात नांदते मराठी, आमच्या दिशा दिशात दाटते मराठी, एतल्या दिशा दिशात दाटते मराठी, एतल्या नगानगात हासते मराठी, एतल्या नगानगात हासते मराठी, एतल्या चराचरात नाचते मराठी, एतल्या दरीदरीत हिंडते मराठी, एतल्या दरीदरीत हिंडते मराठी, एतल्या वनावनात गुंजते मराठी, एतल्या वनावनात गुंजते मराठी, एतल्या तरुलतात साजते मराठी, एतल्या कळीकळीत लाजते मराठी, एतल्या कळीकळीत लाजते मराठी, एतल्या नभामधून वर्षते मराठी, एतल्या नभामधून वर्षते मराठी, एतल्या पिकापिकात डोलते मराठी, एतल्या पिकापिकात डोलते मराठी, एतल्या नद्यामधून वाहते मराठी, एतल्या नद्यामधून वाहते मराठी, एतल्या चराचरात राहते मराठी, एतल्या चराचरात राहते मराठी, झालो खरेच धन्य लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, झालो एवढी कविता ऐकल्यानंतर जगण्याचं बळ काय येणार नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो। काय काय गोष्टी सुरेश भट्टांनी या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत। लहान मुलांचं बालपण आठवतं, आईचं वात्सल्य आठवतं, निसर्गाचं सगळं सौंदर्य डोळ्यासमोर येतं। माझ्या देशामध्ये नद्या वाहतात, त्या नद्याचा मला अभिमान वाटतो। हे सगळ्या पिकापिकातली डोलणारी मराठी कविता, ही कविता मला जगण्याचं बळ देते। तर खरं म्हणजे शीर्षक देताना मी जगण्याचं बळ म्हणलं कविता, पण मला नंतर असं वाटलं की आम्ही उरेला असं सांगायला पाहिजे होतं की साहित्य हे जगण्याचं बळ देते, असा विषय खऱ्या अर्थानं आपण मांडायला पाहिजे होता। एक दुसरी कविता मी का उभा राहतो, पानशेतचं धरण फुटलं आणि सगळीकडे गावभर पाणी झालं संपूर्ण गावामध्ये, आणि पानशेतच्या धरणामुळं विद्यार्थ्याचं घर वाहून गेलं आणि विद्यार्थ्याला सरांची आठवण येते। ज्ञानपीठ पारितोषिक विजेते
कुसुमाग्रजांनी त्याच्यावर ओळी दिल्यात. विद्यार्थी सरांना भेटायला आणि कुसुमाग्रज लिहिल्यात, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नसली, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. ह्याच्यातली जी ताकद आहे, ही जे बळ आहे, त्या विद्यार्थ्याला येतं. कुणाच्या माध्यमातून येतं? शिक्षकांच्या माध्यमातून येतं, शिक्षकांच्या आशीर्वादातून येतो. पैशाची थैली घेऊन शिक्षक विद्यार्थ्याकडे आले नाहीत, पण या शब्दांचं सामर्थ्य बघा, या शब्दांची ताकद बघा. एखाद्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ कविता देते. ही कवितेची ताकद आहे. आणि मग जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा कविता देते. समाज मनाची स्पंदने जाणून घेण्याची ताकद किंवा दृष्टी कवितेमध्ये असते. श्रीश पै यांची एक रचना आहे. आपण फार व्यवहारी जगतो, पण व्यवहाराच्या पलीकडे पण जगता आलं पाहिजे. आणि आपण त्या दृष्टिकोनातून समाजाकडे बघितलं पाहिजे. साधारणपणे जग आजचं जे आहे ते स्वार्थी आहे, मतलबी आहे. आता आपण सगळे तरुण मुलं मुली आहात, प्रेमाची व्याख्या सांगावं मला, प्रेमाची व्याख्या सांगा. आजचा मुलगा किंवा मुलगी काय म्हणते? मी प्रेम करते त्याच्यावर. मुलगा काय म्हणतो? मी प्रेम करतो तिच्यावर. माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक मतातून प्रेम करते आणि प्रेम करतो शब्द खोटा आहे. चुकीचं असलं तर मला कुणी उभारून विचारा. शब्द खोटा आहे. प्रेम होतं, प्रेम होतं, प्रेमात पडतो माणूस, ती प्रेमात पडते किंवा तो प्रेमात पडतो. म्हणून हिंदीमध्ये असा एक शेर आहे, नजर का नजर से वास्ता न होता, नजर का नजर से वास्ता न होता, तो दिल तक पहुंचने का रास्ता न होता, तो दिल तक पहुंचने का रास्ता न होता. आणि मग प्रेम, प्रेम देतं आणि घेतं नाही. प्रेमात अपेक्षा नाही. कविता बळ देते. काय शिकवते बघा. श्रीश पैंची रचना आहे. कवितेचं नाव पण इतकं सुंदर आहे, शीर्षक हृदय अर्पण करतात. श्रीश पैंच्या कवितेचं शीर्षक आहे हृदय अर्पण करतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेव्हा नदीन बेपाम होतात, किनारा सोडतात तेव्हा नदीन बेपाम होतात. कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात, कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात. हसतात जशी फुलं पूर्ण उमलतात, उधळतात गंध गळून पडतात. नियतीचा सज स्वीकार हृदय देणारेच करतात, नियतीचा सज स्वीकार हृदय देणारेच करतात. अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात, अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात. प्रीतीचे दिव्य किरण नित्य त्यांच्यातून पाझरतात, प्रीतीचे दिव्य किरण नित्य त्यांच्यातून पाझरतात. ज्यांची दारे बंद होतात, ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपलं हृदय देतात, ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपलं हृदय देतात. हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात, हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात. ही प्रेमाची खरी व्याख्या आहे. आणि ही प्रेमाची व्याख्या म्हणजे प्रेम मागत नाही. खरं प्रेम काय? मला ही कविता का बळ देते? खरं प्रेम काय? मागत नाही, हृदय अर्पण करतात.
ती माणसं नेहमीच असतात, हृदय अर्पण करतात ती माणसं. आणि शेवटची ओळ बघा, ही मला जास्त ताकद देते. ज्यांची दारी बंद होतात, ज्यांची दारी बंद होतात त्यांनाही आपलं हृदय देतं. आता आपल्याकडे असं आहे काय, वडा खायला घालणार काय, सिनेमाला नेणार काय आणि पिझ्झा बर्गर देणार काय? त्याला प्रेम म्हणताय काय मला सांगा. मग हे कविता शिकवते, कविता ह्या पद्धतीने वेगळं बळ देते. आणि आजकाल अपेक्षा आहे, स्वार्थी प्रेम टिकत नाही, निरपेक्ष आणि निस्वार्थी प्रेम हे या कवितेनं दिलेलं खरं मर्म आहे. आणि हे आपल्याला आजकाल कळत नाही. अशा कितीतरी कविता आहेत की त्या जगण्याचं बळ देतात. एक जाता कवितेचा विषयांतर करून इथं जुनी मंडळी आहेत, आपण अमृतवेल वाचले असेल, सरळ वाचले असेल, तर आजही आपण बघा अमृतवेलची पहिली आवृत्ती, त्या पहिल्या आवृत्तीवर खांडेकरांचा फोटो आहे भाऊसाहेब, आणि त्याच्या खाली एक उतारा आहे, आणि तोच उतारा पहिल्या आवृत्तीमध्ये 32 पानावर आहे. हा उतारा मला जगण्याचं बळ देतो, तुम्हाला पण ते बळ देणार. वाचा अमृतवेल. काय म्हणतात खांडेकर? भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवी मन केवळ भूतकाळच्या साठदंडाने कळकून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्यकाळच्या गुणपंखाचे वरदान लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यस्वी उतरवून धडपडणं, त्या धडपडीला आनंद लुटणं, आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पावलाने दुसऱ्या स्वप्नामागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. यामुळेच माणसाच्या जीवनाला अर्थ येतो. ही ओढ मला फार महत्वाची वाटते. यामुळेच माणसाच्या जीवनाला अर्थ येतो. हे बळ मला खांडेकरांच्या अमृतवेल कादंबरीमध्ये मिळतं, या कादंबरीमध्ये मिळतं. आणि म्हणून आज मोबाईल बघू नका असं मी सांगणार नाही, मोबाईल वापरू नका असं म्हणणार नाही, पण मोबाईल काय देतं? कविता मला जगण्याचं बळ देतं, कविता मला दृष्टी देते, कविता मला अंतर्मुख करायला शिकवते, कविता मला अंतर्मुख करायला शिकवते. कशी शिकवते? कविता अंतर्मुख करायला कशी शिकवते? दोनच मुळे. काय मुळे? भूक बळीसाठी या देशात प्रार्थना कधीच झाल्या नाहीत. भूक बळीसाठी या देशात प्रार्थना कधीच झाल्या नाहीत. वनडे इतक्या शुभेच्छा आम्ही कारगिल युद्धाने पटवल्या नाहीत. भूक बळीसाठी या देशात प्रार्थना कधीच झाल्या नाहीत. वनडे इतक्या शुभेच्छा आम्ही कारगिल युद्धाने पटवल्या नाहीत. मिस वर्ल्ड ऑस्कर वनडे, मिस वर्ल्ड ऑस्कर वनडे यासाठी भलतेच प्रेम होते. तुमच्या माझ्या रोजच्या जीवनात हे सारे कुठे जाते? तुमच्या माझ्या रोजच्या जीवनात हे सारे कुठे जाते? हे जे कविता अंतर्मुख मला सांगते की काय मी काय जगतोय, मी दुसऱ्यासाठी काय जगतोय, मी दुसऱ्यासाठी काय करतोय. जन्माला येताना आपण काही ऋण घेऊन आलेलो असतो. कोणाच्या लक्षात आहे की ते ऋण काय आहे? जन्माला येताना आपण काही ऋण घेऊन येतो. आपण पहिले ऋण आपल्या आई वडिलांचे, दुसरे ऋण आपल्या गुरुजींचे आहे, तिसरे ऋण आपण जिथं राहतो त्या समाजाचे, आणि चौथे ऋण आपल्या देशाचे. हे ऋण फेडण्यासाठी आपण काय करतो? मग कविता मला ह्या ऋणातून मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन करत असते, मला शिकवत असते, आणि वेगळ्या प्रकारचं बळ कविता देते. अशा देशावरचं आजचं चित्र काय आहे? आजचं देशाचं चित्र काय आहे? प्रगती आहे, सगळी प्रगती आहे, चांगली प्रगती आहे, गती आहे. आताची मुलं मुली अतिशय हुशार आहेत, अतिशय ज्ञानी आहेत. ही सगळी पिढी भाग्यवान आहे. सर थोडस मी अधिकारवाण्याने बोलतो, ही भाग्यवान आहे पिढी. कारण आता युवराला माहित असेल की काही वेळेला आमच्या काळात आम्हाला चप्पल सुद्धा पायात घालायला मिळाले नाही, कपडे सुद्धा आमची चांगली नसायची. आईने टाके मारून शर्ट शिवून द्यायचा आणि आम्ही तो घालायचा. आणि तो आता या बाबतीत मुलांना सगळं लागतं आणि आई वडील पालक देतात, म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. पण हे भाग्य आपण पार पाडत असताना, ह्या भाग्याचा स्वीकार करत असताना आपण त्यांचं काय देणं लागतो का नाही? आई वडिलांचं आपण काही देणं लागतो का नाही? आई वडिलांचे काही ऋण आहेत का नाहीत? मग ह्या ओघानं सांगत असताना आता कितीतरी घटना तुमच्या कानावर आल्या असतील, व्हिडिओ ऑडिओच्या माध्यमातून असतील, की सोनगाव गाव, जिल्हा नगर, शेतकरी आई वडिलांची इच्छा, मुलांनी खूप शिकावं आणि मोठं व्हावं. जमिनीचा एक तुकडा वडील विकतात आणि 2 मुलांना उत्तम शिकवतात. पोरं हुशार असतात, शिक्षण पूर्ण होतं, आणि नोकरीसाठी एकाला ऑस्ट्रेलियात जायला लागतं आणि नोकरीसाठी एकाला अमेरिकेत जायला लागतं.
कविता जगण्याचे बळ देते ह्या विषयावर मी बोलतो, पण हे सांगणं मला गरजेचं आहे सर की एक अमेरिकेत जातो, एक ऑस्ट्रेलियात जातो, एक 10-12 वर्षे गेल्यानंतर त्या मुलांची आई देवाघरी निघून जाते, म्हणून वडील दोन्ही मुलांना निरोप देतात की तुमची आई देवाघरी गेलेली आहे, तुमची आई देवाघरी गेलेली आहे, लवकर या. ऑस्ट्रेलियातला मुलगा सोनगाव मध्ये आपल्या घरी आलेला आहे. आईचे उत्तर कार्य होई तोपर्यंत तो मुलगा तिथं राहतो. वडील रोज विचारतात त्या मुलाला की बाळ तुझा अमेरिकेतला भाऊ का आला नाही, येईल बाबा, असं सांगत सांगत सगळे दिवस तो ढकलत असतो. उत्तर कार्य झाल्यानंतर आपल्याकडे एक नियमाप्रमाणे 13व्या दिवशी तोंड गोड करणे हा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर तो मुलगा म्हणतो की तिकीट काढलेलं आहे, मी जातो. वडील हृदयावर दगड ठेवून मुंबईच्या विमानतळावर त्या मुलाला सोडायला येतात. आपल्याला माहित आहे कोण विमानतळावर गेले की नाही मला माहित नाही, पण एक कटाडा असतो, प्रवास करणारा फक्त आज जातो आणि ते कटाड्यावरून त्या माणसाला विरुद्ध असतो. वडील कटाड्याला धरून त्या मुलाला डोळ्यात पाणी आणून शेवटचे विचारतात की बाळ आता तरी मला सांग की तुझा अमेरिकेतला भाऊ आईसाठी का आला नाही. त्यावेळी त्या मुलाने जे उत्तर दिले ते आजही माझं हृदय चर्चा करते. तो मुलगा बाबाला म्हणाला, बाबा आम्ही दोघांनी असं ठरलं होतं, आई गेल्यानंतर मी यायचं आणि तुम्ही गेल्यानंतर त्याने यायचं. ही कविता मला असं शिकवत नाही. विचार करा, आजचं होतं शिक्षणानं जर मला हेच शिकवलं असेल, कवितेनं मला हेच शिकवलं असेल तर ते मी नाकारतो. ज्या आई वडिलांनी जमिनीचा तुकडा विकून तुम्हाला शिक्षण दिलं त्या आई वडिलांच्या ऋणातून तुम्ही मुक्त होतच नाही, पण आईच्या शेवटच्या घटकेच्या दर्शनाला पण तिकीट मिळणार नाही, बरोबर आहे, पण निदान उत्तर कार्य रक्षा विसर्जनला वगैरे तुम्ही येऊ शकता. असं काय नाही. म्हणजे ही संस्कृती नाही. कविता मला संस्कृती शिकवते. कविता मला संस्कृती शिकवते आणि जगाकडे बघण्याचा एक डोळसपणा देते, समाजाकडे बघण्याचा डोळसपणा देते. काय भारताचं चित्र आहे, काय चित्र आहे, एक कविता आहे. कवितेचं नाव आहे सूर्य ज्याचा बुडाला. 8 ओळीत भारताचं चित्र आहे सर. आता तुम्ही बरंच अनुभव त्यामुळे तुम्हाला हे चित्र लक्षात येईल. त्या मुलाने काही नाही मला माहित नाही. आणि एक पद्धत अशी असते की खुर्चीवर जो आला ना त्याला हार घालायला आपण जातो, नमस्कार करतो आणि तो खुर्चीवरनं खाली उतरला की त्याला कोण बघायला पण जात नाही. अशा पद्धतीची रचना आहे. कवितेचं नाव आहे सूर्य ज्याचा बुडाला. भारताचं चित्र आहे आजोळीत. सूर्य ज्याचा बुडाला त्याला आपले कधी म्हणू नका, सूर्य ज्याचा बुडाला त्याला आपले कधी म्हणू नका. या देशातील प्रत्येक दिवशी रोज उगवतो सूर्य नवा. सूर्य ज्याचा बुडाला त्याला आपले कधी म्हणू नका. या देशातील प्रत्येक दिवशी रोज उगवतो सूर्य नवा. सत्तेवरच्या खुर्चीला ये हार घालीत जावा, सत्तेवरच्या खुर्चीला ये हार घालीत जावा. नमस्काराला कायम आपले हात मोकळे ठेवा. जिच्या तिजोरीत भरपूर साड्या, जिच्या तिजोरीत भरपूर साड्या तिलाच एखादी नवीन नेसवा. जिच्या तिजोरीत भरपूर साड्या तिलाच एखादी नवीन नेसवा. आभरूने लाज झाकते तिला दारकाण सुद्धा देऊ नका, आभरूने लाज झाकते तिला दारकाण सुद्धा देऊ नका. सूर्य ज्याचा बुडाला त्याला आपला कधी म्हणू नका. सरणावरती प्रेत जाऊन भाषणांची तयारी ठेवा, सरणावरती प्रेत जाऊन भाषणांची तयारी ठेवा. जगण्यासाठी उत्सुक रुग्ण, जगण्यासाठी उत्सुक रुग्ण त्याला इंजेक्शन सुद्धा देऊ नका. सूर्य ज्याचा बुडाला त्याला आपले कधी म्हणू नका. या देशातील प्रत्येक दिवशी रोज उगवतो सूर्य नवा. ही कविता मला काय देते? ज्याला कोणी नाही त्याला विचारा, असहाय्य माणसाला मदत करा, असहाय्य माणसाला उभं करा. ही कविता मला हे शिकवते. आणि मग आपण काय जगतो, काय ध्येय आहे पुढं, पुढं काय करायचं हे ठरवत असताना सुद्धा मी माझ्या समाजाचं, माझ्या गावाचं, मी कोल्हापुरात राहतो, कोल्हापूरचं मला ऋण फेडायचं, मला महाराष्ट्राचं ऋण फेडायचं, मला देशाचं ऋण फेडायचं, असं कोण होतं का? तर हे साहित्य मी मगाशी म्हणलं की प्रेमात पडा, प्रेम झालं पाहिजे. जो प्रेमात आहे त्यासारखा भाग्यवान माणूस नाही. आणि ज्याला जो प्रेमात पडत नाही तो माणूसच नाही हो. ज्याला हृदयाची स्पंदन नाही तो माणूस कसा? हे प्रेमात पडणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, एवढं लक्षात ठेवा. पण ते प्रेम निरपेक्ष असलं पाहिजे, निस्वार्थी असलं पाहिजे. आणि कविता मला प्रेमात पडायला शिकवते. प्रेमाच्या कविता मांड आहेत पण त्या प्रेमाचं बळ देतात. हे पण एक बळ आहे हो. अनेक गोष्टीचे रंग आहेत. प्रेमाचा एकच रंग आहे का? आईचं प्रेम आहे, भावाचं प्रेम आहे, बहिणीचं प्रेम आहे, वहिनीचं प्रेम आहे, चुलत्याचं प्रेम आहे, काकाचं प्रेम आहे, मावशीचं प्रेम आहे, मामाचं प्रेम आहे.
आपण फक्त प्रेम फक्त दोनच गोष्टीसाठी बघतो, तो आणि तिच्या पलीकडे आपलं प्रेम जातच नाही. पण प्रेमाचे अनेक पदर आहेत, प्रेमाचे अनेक रंग आहेत आणि प्रेम एक संजीवनी आहे. जगण्यासाठी प्रेम हे संजीवनी आहे आणि ही प्रेमाची ताकद सुद्धा कविता देते आम्हाला. कविता आम्हाला देते. शेतकऱ्यांच्या दुःखावर दोन ओळे आम्हाला शिकवते ही ओळ की सारे झरे सुखाचे आहे ताटलेले, शिवता मला न आले आयुष्य फाटलेले, मी दुःख मान्य झालो सम्राट यातनांचा, हा स्वप्नभंगायचा होऊ नये कोणाचा. हे शेतकऱ्याचं दुःख कवितेत टिपत असताना तुम्हाला ह्यात काय बळ येतं? बळ कसं येतं हे बघण्यासाठी तुम्ही अंतर्मुख झाला पाहिजे. त्या शेतकऱ्याच्या दोन ओळी दुःखाच्या वाचल्यानंतर त्याचा संसार काय चालला असेल ह्याचं मला आत मला वेदना होती. आणि मग ह्या शेतकरीसाठी खरं म्हणजे आज भारत देशात कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्याचं कल्याण जास्त व्हायला पाहिजे, पण कल्याण शेतकऱ्याचं आज होत नाही, ही शोकांतिक आहे. तर त्या शेतकऱ्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ही भावना मला कविता जागृत करते. कविता भावना जागृत करते की मी यासाठी काहीतरी केलं पाहिजे. नाही करतो आपण पूर्णपणे. अगदी आत्ता असं आपण जगतो की आत्मकोशाच्या पलीकडे आपलं जगणंच नाही. आत्मकोशाच्या पलीकडे म्हणजे मीच्या पलीकडे आपण फिरतच नाही. ज्ञानेश्वरमुळे आपल्याला माहित असतील, ज्ञानेश्वरमुळे 4 ओळी लिहिल्यात. माझ्याकडून माझ्याकडे माझा प्रवास सुरू आहे, माझ्या एर कोळकोशात माझा राज सुरू आहे, माझं घर माझी बायको माझी पोरं, माझ्या घरापुढं माझी पोरं, माझं घर माझी बायको माझी पोरं, माझ्या घरापुढं म्हणून सुंदर एक बाग झुलं, माझ्याकडून माझ्याकडे माझा प्रवास सुरू आहे, माझ्या एर कोळकोशात माझा रस सुरू आहे. गांधी बाबा आमटे बाबा तुमच्या आमच्या दरम्यान काय, गांधी बाबा आमटे बाबा तुमच्या आमच्या दरम्यान काय, महारोग्याचं सडलं बोट आपलं कधी होईल का, महारोग्याचं सडलं बोट आपलं कधी होईल का, ब्रह्मपुत्राच्या पुराणे माझे मन भिजते का, ब्रह्मपुत्राच्या पुराणे माझे मन भिजेल काय, माझ्याकडून माझ्याकडे माझा प्रवास सुरू आहे, माझ्या एर कोल्डात माझा रास सुरू आहे, माझ्या एर कोल्डमध्ये माझा रास सुरू आहे. ब्रह्मपुत्राच्या पुराणे माझे मन भिजेल काय, काय ताकद आहे बघा. म्हणजे मी एवढा कोरडा झालेला आहे सर की ब्रह्मपुत्रेचा पूर जरी माझ्या अंगावर आला तरी मी ओला होत नाही. मी कोणाचं दुःख वाटून घेऊ शकत नाही आणि मला कोणाच्या बघा तुम्ही साधारणपणे मी धाडस करतो की टीव्हीवर संपूर्ण असं अग्नितांडव चालू असतो, प्रेत नेत असतात, तर ती बातमी आपण जेवत बघतो. आमच्या मनाला लाज वाटायला पाहिजे, आमच्या मनाला लाज वाटायला पाहिजे की काय कुठे आहे आम्ही. आणि म्हणून ही समाजातील काही गोष्टीवर जे घडत असतं समोर त्याच्यावर सुद्धा कवी कविता देतो आणि त्या कवितेतून जगण्याचं बळ येतं. एक कविता सांगतो, कविता माझीच आहे, कवितेला प्रस्तावना असू नये या मताचा मी आहे, पण मुद्दाम मी सांगतो. 1976 ची रचना आहे. आता मला किती लक्षात आहे माझं मला बघावं लागेल. 1976 ची रचना आहे. आपण शिवाजी चौकामध्ये शिवरायांचा पुतळा बघितलाय. 1976 मध्ये तिथं आपल्याला माहित असेल जॉर्सन युनायटेड वेस्टर्न बँक होती पूर्वी आणि त्याच्यात तिथं एक चहाची आणि भज्याची गाडी होती अशी 4 चाकी. तर त्या गाडीवर तुकाराम पाटील या जगात नाहीये, बेळगावचे प्राध्यापक हिंदीचे, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, चांगले लेखक होते, कवी होते. तर ते आणि आम्ही ते माझ्याकडे एकदा मुक्कामाला आले. आम्ही 9 ते 12 चित्रपट बघितला आणि चित्रपट बघून चहा घ्यायचा म्हणून ते शिवाजी पुतळ्याजवळ त्या गाडीजवळ आलो. एक सहज निरीक्षण म्हणून कविता पण कशी सुचते, निरीक्षण पाहिजे. युवराला त्याचा अनुभव आहे, निरीक्षण पाहिजे. आपण काय करतो काय बघतो. आणि त्या चहाच्या गाडीवर असे दर लिहिले होते, त्या काळातले दर होते. भजी 10 रुपये, बटाटा भजी 10 रुपये, बटाटे वडा मला वाटते आण्यात ते असेल 10 रुपये पण नाही, आण्यामध्ये 4 आणि 5 आणि असे काय होते. आणि चहा 1 रुपया आणि त्याच्या खाली म्हणजे कांदा भजी, मिरची भजी, बटाटे वडा, पाव, चहा आणि त्याच्या खाली त्या माणसानं ते जी चहाची गाडी चालवतो चालक त्याने एक ओळ दिली होती, हे असंच चालायचं. तुकाराम पाटील मला म्हणाले, अशोक हे असंच चालत ह्याच्यावर काय लिहिता येते काय, कविता लिहि. मी म्हटलं सर कविता करता येत नाही सर, कविता आतून आली पाहिजे, उत्स्फूर्त झाली पाहिजे. ती काय मंगलाष्टक नाही, मी मंगलाष्टक लिहितो, हजारो मंगलाष्टक दिल्या, पण त्यात सुद्धा एक काव्य असते, त्यात सुद्धा मंगलाष्टक मध्ये पण काव्य असतं, हे आम्ही जपतो. तर
सर म्हटलं कविता मी लिहिणार नाही, पण कविता जर आली तर मी नक्की लिहिणार. आणि चहा घेतल्यानंतर खाली असं गेलो, पुढारीच ऑफिस खाली आहे, आणि 27 डिसेंबर 1976ला 1 वाजता पुढारीचा ताजा अंक व्हायला होता. आणि पुढारीच्या पहिल्या पानावर पुण्याच्या अभ्यंग जोशी घाण्याचा हत्याकांड सचित्र छापलं होतं. बघा, आठवते का तारीख? 27 डिसेंबर सचित्र असं छापलं होतं. आणि ते छापलेली सगळी बातमी ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात तो शब्द आला, हे सारं असंच चालायचं. आणि तिथं कविता जन्माला आली. हे सारं असंच चालायचं. मी काल कविता बळ देते मी बोलायला लागलोय, तर हे सारं असंच चालायचं नाही, हे मला बदललं पाहिजे, हे माझं कविता बळ देते. ह्या कवितेनं मला काय बळ दिलं, तर हे अशोक, हे सगळं बदलण्यासाठी तुझ्या परीनं, मी काय मोठा व्हीआयपी नाही, आता समाजात एवढ्या घटना घडतात तरी काही गोष्टी होत नाहीत. आज सुद्धा पेपरमध्ये राजरोसपणे खून होतात तरी आरोपी पकडले जात नाहीत. पण शोधाचा प्रयत्न चालू आहे, त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न चालू आहे. हे सुद्धा एक प्रकारचं कळत न कळत एक बळ आहे सर. आणि हे बळ शब्दांच्या मुळे येतं असं माझं मत आहे, कवितेमुळे येतं. कारण तिथं मी लिहिली कविता, हे सारं असंच चालायचं. कृपा करून सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की ह्या कवितेचं शीर्षक, आतलं जे खरं शीर्षक आहे ते हे सारं बदललं पाहिजे, असे या कवितेचं शीर्षक आहे. भज्याच्या गाडीवर भजी खाता खाता, भज्याच्या गाडीवर भजी खाता खाता, कडेला असलेल्या फळ्याकडे लक्ष गेले, त्याच्यावर होते लिहिले, हे सारे असेच चालायचे, हे सारे असेच चालायचे. लख्खन डोक्यात प्रकाश पडला, साध्या वाक्यातील अर्थ कळला. लख्खन डोक्यात प्रकाश पडला, साध्या वाक्यातील अर्थ कळला. जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत, जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जे घडत आले, घडत आहे आणि घडणार आहे, याबद्दल आम्ही विचारच नाही केला. कारण आम्हाला माहित आहे हे सारं असंच चालायचं, हे सारं असंच चालायचं. वेद झाले, उपनिषदी झाली, वेद झाले, उपनिषदी झाली, रामायण झालं, महाभारत झालं. वेद झाले, उपनिषदी झाली, रामायण झालं, महाभारत झालं. अलीकडेच ज्ञानेश्वरी झाली, अलीकडेच ज्ञानेश्वरी झाली. साऱ्यांनीच नानाविद्य पात्रांचे दुःखे, साऱ्यांनीच नानाविद्य पात्रांचे दुःखे शब्दाच्या सामर्थ्याने समजावून सांगितली. तरी सुद्धा आमच्या समाजात सुधारणा नाही घडली, तरी सुद्धा आमच्या समाजात सुधारणा नाही घडली. कारण आम्हाला माहित आहे हे सारं असंच चालायचं, हे सारं असंच चालायचं. राम काय आणि लक्ष्मण काय, राम काय आणि लक्ष्मण काय, सीता काय आणि उर्मिला काय, राम काय आणि लक्ष्मण काय, सीता काय आणि उर्मिला काय, कैकेयी काय आणि कौशल्य काय, कुंती काय आणि द्रौपदी काय, कर्ण काय आणि अश्वत्थामा काय, भीष्म काय आणि भीम काय, कर्ण काय आणि अश्वत्थामा काय, भीष्म काय आणि भीम काय, अर्जुनाचं सांगितलं तत्व काय, सारं काही तेच आहे, सारं काही तेच आहे. आम्ही त्यांना देव मानलं, माणसात त्यांना नाही पाहिलं, आम्ही त्यांना देव मानलं, माणसात त्यांना नाही पाहिलं. इथेच आमचं सारं चुकलं, समाजात तेच भरलं. जुने जाऊ द्या मरण लागून आम्ही फक्त सांगत असतो, जुने जाऊ द्या मरण लागून आम्ही फक्त सांगत असतो. जुने भांडे कलई करून नवे म्हणून वापरत असतो, जुने भांडे कलई करून नवे म्हणून वापरत असतो. कारण आम्हाला माहित आहे हे सारं असंच चालायचं, हे सारं असंच चालायचं. आता थोडं अलीकडे येऊ, आता थोडं अलीकडे वर्तमानपत्र डोकून जाऊ, आता थोडं अलीकडे वर्तमानपत्र डोकून जाऊ. चित्रविचित्र बातम्यांनी जगास्तरी कॉनस घेऊ, चित्रविचित्र बातम्यांनी जगास्तरी कॉनस घेऊ. बातम्या तरी किती प्रकारच्या, बातम्या तरी किती प्रकारच्या. चित्राचा थरका पडवणाऱ्या, परिस्थितीला कंटाळून मातीची आत्महत्या, परिस्थितीला कंटाळून मातीची आत्महत्या, अल्पवयीन बलात्कार, नर्सचा विनयभंग, हरिजनांना मारहाण, नर्सचा विनयभंग, हरिजनांना मारहाण. शेतीवरून 2 भावात खून, शेतीवरून 2 भावात खून, पुण्याच्या अभ्यंग जोशी घाण्याचे हत्याकांड, शेतीवरून 2 भावात खून, पुण्याच्या अभ्यंग जोशी घाण्याचे हत्याकांड. अत्याचार, भ्रष्टाचार, फसवणूक, पिळवणूक, अत्याचार, भ्रष्टाचार, फसवणूक, पिळवणूक. 23 सारं दिवसाढवळ्या, 23 सारं दिवसाढवळ्या. सारं काही वाचित असतो बेरपीत उघड्या डोळ्याने, तरी मन पेटत नाही, तरी मन पेटत नाही. रक्त गरम होत नाही, तरी मन पेटत नाही, रक्त गरम होत नाही. नसा नसातून परिसराचं कुठे दर्शन घडत नाही, नसा नसातून परिसराचं कुठे दर्शन घडत नाही. कारण आम्हाला माहित आहे ऊन पडो, पाऊस पडो, थंडी पडो, वारा येऊ, तुफान येऊ, जग सारे लयाला जाऊ, तरी सुद्धा आम्ही पेटत नाही, चिडत नाही, हत्यार घेऊन धावत नाही, तरी सुद्धा आम्ही पेटत नाही, चिडत नाही, हत्यार घेऊन धावत नाही. कारण आम्हाला माहित आहे हे सारं असंच चालायचं, हे सारं असंच चालायचं, हे सारं असंच चालायचं. हे बदलण्यासाठी कविता, हा सगळ्या समाजातलं बदललं पाहिजे. लोकशाहीमध्ये अन्न, वस्त्र, निवारा समप्रमाणात मिळाला पाहिजे.
हा आज सुद्धा तो मिळतो का, हा प्रश्न आहे. आणि मग आपण गाडगे बाबाचं प्रवचन ऐकायचं, तुकाराम वाचायचा, ज्ञानेश्वर वाचायचं, भजनाभर वाचायचे. पण या सगळ्या वाचनातून मी किती सदृढ झालो, मला काय समजलं आणि मी काय करतो माझ्या आई वडिलांसाठी वगैरे, माझ्या शिक्षकांच्यासाठी, गुरुजींसाठी. आज शिक्षकांना सुद्धा ओळख देणारे विद्यार्थी नाही, हे जगणं आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून मग की वेगवेगळ्या कविता वाचल्यानंतर आपल्याला एक वेगळी ताकद येते. शिवरायांच्यावरची कविता, शिवरायांचा सगळा इतिहास आपण वाचला तरी पण एक स्फूर्ती येते. त्या मंडळीने शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते साधं सोपं आणि सहजासहजी मिळवलेलं आहे हो, कष्टातून मिळवलेलं आहे. आणि दुर्दम्य अशा इच्छाशक्तीच्या जोरावर आणि मॉडेल जोरावर ते निर्माण केलेलं आहे. आम्ही पन्हाळगडाला गेलो आणि मग एक कविता दिली, त्या कवितेतून मला शिवरायांचं थोडं व्यक्तिमत्व समजतं आणि एक बळ येतं. ही कविता वाचत असताना एक वेगळं बळ येतं, एक मला दृष्टी येते. आणि मग शिवरायाने जर एवढ्या संकटातून एवढं निर्माण केलं असेल तर बघा, आपण जरा काहीतरी संकटाने रडतो आपण. शिवाजी महाराजांनी आयुष्यभर रडत बसायला पाहिजे होतं, एवढी संकट होती. शिवाजी रडले नाही, रडायचं नाही, लढायचं. हे कविता शिकवते. रडायचं नाही, लढायचं, ही कविता शिकवले. काय कविता आहे? कवितेचं नाव आहे शिवरायांच्या पुण्याईने. पन्हाळगडाच्या बुरुजावरणी धुणी असा येतो, पन्हाळगडाच्या बुरुजावरणी धुणी असा येतो, शिवरायांच्या पुण्याईने महाराष्ट्र फुलतो. पन्हाळगडाच्या बुरुजावरणी धुणी असा येतो, शिवरायांच्या पुण्याईने महाराष्ट्र फुलतो. सह्यागिरीचा कडाकोपरा शौर्य गीत गातो, सह्यागिरीचा कडाकोपरा शौर्य गीत गातो. वीर मावळा मर्द मराठा रणझुंजार होतो, वीरश्रीने शाहिराचा हात डपावर पडतो, वीरश्रीने शाहिराचा हात डपावर पडतो. पन्हाळगडाच्या बुरुजावरणी धुणी असा येतो, शिवरायांच्या पुण्याईने महाराष्ट्र फुलतो. चर्च मशिदी मंदिरात मंत्रघोष चालतो, चर्च मशिदी मंदिरात मंत्रघोष चालतो. युगायुगातून शिवबासारखा जाणता राजा होतो, युगायुगातून शिवबासारखा जाणता राजा होतो. धर्म न्याय नीती यांचा भगवा इथे फडकतो, धर्म न्याय नीती यांचा भगवा इथे फडकतो. शिवरायांच्या पुण्याईने महाराष्ट्र फुलतो. महाराष्ट्राच्या गड किल्ल्यातून इतिहास जपला जातो, महाराष्ट्राच्या गड किल्ल्यातून इतिहास जपला जातो. शिवरायांच्या पराक्रमाचा जागर इथे चालतो, महाराष्ट्राच्या गड किल्ल्यातून इतिहास जपला जातो. शिवरायांच्या पराक्रमाचा जागर इथे चालतो. रायगड ही राजगडाला, रायगड ही राजगडाला लवण मुजरा करतो, रायगड ही राजगडाला लवण मुजरा करतो. शिवरायांच्या पुण्याईने महाराष्ट्र फुलतो, पन्हाळगडाच्या बुरुजावरील धुणी असा येतो. ही कविता आहे, हे शिवरायांचं मनोगत आहे. आणि मग त्यातून मला काय बळ येतं तर मला असं येतं की कुठं आहे रायगड, कुठं आहे राजगड, कुठं आहे शिवनेरी, कुठं आहे कोंढाणा, कुठं आहे पन्हाळगड. ह्या गडांना निदान जाऊन भेटूया तरी आपण. ह्या कवितेच्या माध्यमातून काय आहे हे तरी आपण पाहूया ना, नाही बघ. आणि मग जगण्यासाठी वाचन आवश्यक आहे, कविता आवश्यक आहे. एक म. देशपांड्यांची कविता आहे, संपूर्ण जीवनावर आधारित कविता आहे, पण ती मला वेगळं बळ देते आणि संपूर्ण बघते. काय कविता आहे बघा, म. देशपांड्यांची कविता आहे ताण. म. देशपांडे काय म्हणतात, सारा अंधारच प्यावा अशी लाघावी ताण, सारा अंधारच प्यावा अशी लाघावी ताण. एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. व्हावे एवढे राहणं सारी मने कोळू यावी, व्हावे एवढे राहणं सारी मने कोळू यावी. असा लाभावा जिवाळा पाषाणाची फुले व्हावी, असा लाभावा जिवाळा पाषाणाची फुले व्हावी. सर्व काही देता यावे श्रेय राहू नये हाती, सर्व काही देता यावे श्रेय राहू नये हाती. यावी लाविता कपाळी भक्ती भावनेची माती, यावी लाविता कपाळी भक्ती भावनेची माती. फक्त मोठी असो छाती,
फक्त मोठी असो छाती, दुःख सारे मापायाला, नको लाज नको खंत, काही नको झकायला, राहो बनून आकाश माझा शेवटचा श्वास, राहो बनून आकाश माझा शेवटचा श्वास, मना मनात उरावा फक्त प्रेमाचा सुवास, मना मनात उरावा फक्त प्रेमाचा सुवास. हे प्रेमाचा सुवास पेरत जाणं ही कवितेतली किती मोठी ताकद आहे. आणि बघा, आपण बारकाईने कविता ऐकली की नाही, मला म्हणे व्हावे एवढे राहणं, व्हावे एवढे राहणं, सारी मणे पळू यावी, असा लाभावा जिवाळा, पाषाणाची फुली व्हावी. हे जमतं का आपल्याला? आपण आजही उलट बोलतो, व्हावे एवढे राहणं, की आपण लहान होऊन आपण त्याच्याशी संवाद साधायला पाहिजे. आज घराघरामध्ये काय चित्र आहे? संसारामध्ये सासू सुनेचं पटते का हो? आज सून सासूला आई म्हणते, पण आईचं प्रेम ती सून देते का? आईचं प्रेम त्या सासूला देते का? गंमत कशी आहे की निरीक्षण करत असताना एक भाग थोडासा विशेष सांगतो की गंमत कशी आहे. एक आई मला भेटली आणि मला तिने काय सांगितलं, अशोक माझ्या जावायला सांगा की माझ्या मुलीला सुखात ठेवायला. सर बघा, थोडं विषय सांगतो, माझ्या जावायला सांगा की माझ्या मुलीला सुखात ठेव. सर मी त्या आईला म्हणलं, आई मी तुमच्या जावायला सांगतो की तुमच्या मुलीला सुखात ठेवायला, पण तुमच्या घरात आलेल्या सुनेचं काय? बघा प्रश्न बरोबर काय, तुमच्या घरात आलेल्या सुनेचं काय? आई गप्प हो. तुमच्या घरात आलेल्या सुनाला पण तुम्ही सुखात ठेवलं पाहिजे ना. आई गप्प. आणि माझं असं मत आहे, एका वेगळ्या दृष्टिकोनातून कविता सांगतो की सुनच आणि सासूचा वाद नाही सर, सुनच आणि सासूचा वाद नाही. वाद कशात आहे? माझी आई, म्हणजे मी पण कवितेकडे वळलो, म्हणजे त्यावेळी माझी आई जात्यावर गळत होती आणि आई सांगायची, कविता म्हणायची जात्यावर, खिडकीतनं माडीतनं कोण ग बघितो, आणि लाख्या माझा सावकार ग चंद्र डुलितो, बंधुर शिपाया देर बंदा रुपाया, होळीच्या सणाला रे चोळीच्या खणाला, नांदाय जाते मी भावाच्या नावाला. हे आहे का आता वातावरण? घाल घाल पिंगा वाड्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बळसात, सुखी आई सांग पोर आईच्या कानात, आई भाऊसाठी माझं मन खंत होतं. माहेर पण काय आहेत माहिती आहे आपल्याला? माहेरवर अतिशय सुंदर रचना आहे सर. थोडस वेळ घेतो. माहेरवर कविता, माहेर, आता तुम्ही म्हणणारे कविता, माहेर कविता काय बळ देते? बारीक सूक्ष्म विचार केला, त्याच्याकडे बघितलं खोलात जाऊन, तर प्रत्येक कविता बळ देते आपल्याला. की विचार करण्याची क्षमता तुमच्याकडे. काय गदिमा लिहितात? थोडंसं येतो. गदिमा काय लिहितात? माहेरवर कविता आहे. ते माहेर, नदीला माहेर नाही असं म्हणतात सगळेजण, पण गदिमा काय लिहितात बघा. नदी माहेरा चाल, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, काय सांगू रे बापानो नाही नदीला नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नाही नदीला माहेर, अशी शाण्यांची म्हण. काय सांगू रे बापानो तुम्ही आंधळ्याचे चेले, काय सांगू रे बापानो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर, डोंगराच्या मायेसाठी रूप वापेचे घेऊन, डोंगराच्या मायेसाठी रूप वापेचे घेऊन, नदी तरंगच जाते पंख वाऱ्याचे लिहून, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा, पणा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पणा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. ही कविता का बळ देते? तर हे जगण्याचं चक्र आहे, हे जीवनाचं चक्र आहे, हे चालत राहिलं आहे. म्हणजे नदी परत सागराला मिळते आणि परत ती पाऊस होऊन परत येते आणि परत सागराला भेटत आहे. हे जीवन तुमच्या आमच्या संसारामधलं पण हे चक्र पण मला कवितेच्या माध्यमातून जगण्याचं बळ देतं. निसर्ग थांबत नाही हे त्यातनं संकेत आहे. आणि निसर्ग आपल्याला बघा, अशी पहिली कविता सांगितली, पाना फुलांच्याकडे आपण कधी बघतो आणि गंमत सांगतो की ही पानं फुलं कधी काय मागत नाहीत हो. कवितेतलं बारीक त्याचा अभ्यास करा. मी परत सगळ्यांना झेरॉक्स काढून देतो पाहिजे तर त्या कवितेचा अभ्यास करा. ते काय बळ आहे? सूर्य प्रकाश देत राहतो, चंद्र चांदणं देत राहतं,
नदी वाहत राहते, पाणी देत जातं, झाड सावली देत राहतं. पण ही मंडळी काय मागतात का हो? हे बळ आहे, त्या कवितेतून ते घेण्याचं बळ आहे. आपण फक्त मागत असतो, आपण देतच नाही. काय काय कविता शिकवते, काय साहित्य शिकवतं, आणि बारीक विचार करत नाही. आणि म्हणून थोडस तुम्हाला एक मिनिट हसवायचं, म्हणून संसारामध्ये सासूचं आणि सुनेचं भांडण नाहीये. माझी आई जात्यावर दळत होती आणि माझी बायको आज दळून गिरणीतनं आपोआप घेऊन येते. त्याला 40 रुपये दिले की तो आपलं 4 किलो 5 किलो ज्वारी दळून देतो. काल मी डबा घेऊन ठेवला होता रिक्षातनं गिरणीमध्ये. करायला लागते काम, म्हणजे मी आजाराला सांगायला लागते करायला लागते काम, कारण ती पण आता 70च्या पुढची आहे, त्यामुळे तिला पण काही काम करायला. तर त्या सासूला काय वाटते, म्हणजे माझ्या आईला काय वाटते, अरे या इथं सगळं येते आणि माझ्या वेळी असं काय नव्हतं. आता आलं वॉशिंग मशीन, आलं कपडे धुण्याचं. माझ्या आईला बघा ती कपडे धुत होती त्या ह्याच्यावर दगडावर, मग तिला राग येतो माझ्या आईला, काय वापरते आणि परत नवऱ्यावर फिरायला जाते, पिक्चर जाते, त्यावर काय नव्हतं. आणि मग हे कसं बघा तुम्ही कसं घ्यायचं. मी कविता सांगतोय म्हणजे त्यातनं घ्यायला पाहिजे काहीतरी. मी इथं आलोय अर्धा तास, या अर्ध्या तासातनं तुम्ही 2 मुलं आणि मुले जरी तयार झाल्या तरी मी धन्य समजेन युवराज. तरी म्हणजे काय फार मोठा माणूस नाही, सेलिब्रिटी तर अजिबातच नाही. तर आईचं आणि सुनंचं वाद कशात आहे? कवितेचं नाव आहे पुराण. कवितेला प्रश्न नसणे मी सांगतो, तरी पण ही कविता का सुचली? त्या काळात 40 वर्षापूर्वीची कविता आहे. 5 म्हाताऱ्या बायका माझ्या घरातून बसल्या. आम्ही एमजीपीला नोकरी करतो. मी दुपारी मला साहेबांना म्हणून जाऊन ठेवले आणि मी घरी आज जाताना कारण नाही का मी घरी आलो आणि उंबऱ्याच्या आत पाऊल टाकताना एक राधूबाई नावाची बाई जातात उंबऱ्यातनं बाहेर पडता पडता, माझ्या आईचं नाव काशीबाई, ती काय म्हणाली, काशीबाई येते मी, तुमचं पुराण संपणार नाही. काय शब्द वापरला तिने हे बघा, तुम्हाला पण लक्षात येईल. ती काय म्हणली, काशीबाई येते मी, तुमचं पुराण संपणार नाही. आणि नैसर्गिक एक गुणधर्म आहे स्त्रियांच्याकडे. काय गुणधर्म आहे? एक 8-10 बायका जर एकत्र, आता मुली सुद्धा 8-10 मुली जर एकत्र बोलून बसल्या तर त्या जी 11वी नाही त्या मुलीबद्दल बोलत असतात. पटलं तर टाळी वाजवा. आणि गंमत सांगतो, ती 11वी मुलगी किंवा ती 8 बायकांचा ग्रुप, त्या 8 बायकांच्या मध्ये ती बाई 8वी ती आली की तिचा विषय बंद होतो आणि जी 9वी नाही तिचा विषय. आणि मग डोक्यात घुसलं की पुराण संपणार नाही. मग ती ओळ डोक्यात घेऊन कविता आली. त्या कवितेचं नाव पण मी पुराण ठेवलं. पुराण नाही संपणारे कधी कुणाच्या घरचे, पुराण नाही संपणारे कधी कुणाच्या घरचे, एकमेकीला नावे ठेवतो आयुष्य गेले सारे. पुराण नाही संपणारे कधी कुणाच्या घरचे, एकमेकीला नावे ठेवतो आयुष्य गेले सारे. सासू म्हणती सुनेला दिवस मी काढिले, सासू म्हणती सुनेला दिवस मी काढिले, मागून मला शिकवते काय हिने पाहिले, मागून मला शिकवते काय हिने पाहिले. आमच्या वेळी असले नव्हते असं बोलतात, आजही बोलतात. आजही बोलतात आमच्या वेळी असले नव्हते कष्ट आम्ही केले, आमच्या वेळी असले नव्हते कष्ट आम्ही केले. खाष्ट सासूच्या नजरेती संसारात रमले, खाष्ट सासूच्या नजरेती संसारात रमले. आणि सून म्हणते सासूला, आणि सून म्हणते सासूला बघवत नाही तुम्हाला, आणि सून म्हणते सासूला बघवत नाही तुम्हाला. जातो जोडीने फिरायला नाक मुरडता कशाला, जातो जोडीने फिरायला नाक मुरडता कशाला. नव्या पिढीचे विचार आमचे स्वातंत्र्याने म्हणाला, नव्या पिढीचे विचार आमचे स्वातंत्र्याने म्हणाला. 4 भिंतीच्या बाहेरील जग पाहू द्या आम्हाला, 4 भिंतीच्या बाहेरील जग पाहू द्या आम्हाला. एका हाताने टाळी वाजते असे कधी का झाले, एका हाताने टाळी वाजते असे कधी का झाले. 2 पिढ्यांचा संघर्षाची नाही कोणाचे चुकले, जी ती म्हणती माझेच खरे, जी ती म्हणती माझेच खरे. भांडण नाही मिटणारे, भांडणातून काही लाभते घरपण नाही टिकणारे. विचार करता समजून घेता भांडण कसे होणार, विचार करता समजून घेता भांडण कसे होणार. त्याच घरात समाधानाचा नंदा दीप्त होणार. सुंदर जन्म तुला लाभला सार्थकता शिकवणी जा, सुंदर जन्म तुला लाभला सार्थकता शिकवणी जा. गुरुचरणांना वंदन करणे संसाराला फुलवीत जा, गुरुचरणांना वंदन करणे, गुरुचरणांना वंदन करून संसाराला फुलवा. हा संसार हा गुरुच्या कृपेने चाललेला असतोय. तुमच्या प्रयत्नानं, तुमच्या कष्टानं, तुमच्या जिद्दीनं तुमचं आयुष्य भरू दे, फुलू दे. 2च कविता घेणार आहे, मी थांबणार आहे. जे काय चुकलं असेल ते सगळं माझं आणि जे काय बरोबर असेल ते सगळं तुमचं. सगळ्यात चांगली कविता म्हणजे जी मला बळ देत आलेली आहे, माझा विषय
कविता जगण्याचे बळ देते. सगळ्यात चांगली कविता आणि मला आवडलेली कविता, या कवितेमुळे मी 150 व्याख्याने दिली. कवितेचं नाव आहे सांगा कसं जगायचं. कविता आहे मंगेश पाडगावकरांची. पाडगावकरांच्या खूप कविता गेबद्ध झालेल्या आहेत आणि त्यातून खूप बळ येतं. पाडगावकर असं म्हणतात. आणि ही कविता तुम्ही झेरॉक्स करून ठेवा आणि ही पाठ करा आणि ह्याप्रमाणे आयुष्य जगा. ही कविता फार मोठं बळ देते मला. पाडगावकर काय लिहितात? सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणी म्हणत. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणी म्हणत. तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाटतच ना, ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाटतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत असायचं, शाप देत बसायचं की दुवा देत असायचं. तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणे म्हणत. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. फुलं फुलून येतात हे काय खोटं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. फुलं फुलून येतात हे काय खोटं असतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं. तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणी म्हणत. काळ्या कुठ्ठ अंधारात जेव्हा काही दिसत नसतं. जगातलं चिरंतन सत्य या ओळीने दिलेलं आहे. काळ्या कुठ्ठ अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळ्या कुठ्ठ अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. थोडंसं विश्लेषण असं आहे की ज्यावेळी आपण संकटात असतो, आता सुद्धा या शिकत असताना पण संकट असतं, अशा संकटात आपला मित्र मैत्रिणी, आपले नातेवाईक, रक्तातली माणसं आपल्याला वाटते त्यांनी यावं, कोणी मतीला येत नाही, कोणी मतीला येत नाही. आणि कोण येतं, आपण त्यावेळी म्हणतो की देवासारखा आलास, दत्तासारखा आलास. तर हे सत्य आहे जीवनातलं, हे सत्य आहे. त्या कवितेमुळं बळ येतं, जगाला बळ येतं, आयुष्याकडे बघण्याचं बळ येतं, दृष्टी येते. काय म्हणतात पाडगावकर? काळ्या कुठ्ठ अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं, काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं. तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणे म्हणत. तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणे म्हणत. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, सरला आहे म्हणायचं की भरलाय म्हणायचं. तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणी म्हणत. तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणी म्हणत. कसं जगणार नवीन वर्षाला? मोठ्यानं जगा, गाणे म्हणत जगा मोठ्या वर्षात. आई कविता सांगितल्याशिवाय मी निरोप घेत नाही, समारोप करत नाही. आई सांगतो कारण ती तिच्यामुळे उभा आहे. 3 ऑक्टोबर 1991 आई देवाघरी गेली आणि 6 ऑक्टोबर 1991 रक्षा विसर्जन करून घरी आलो आणि आईवर धावलेल्या त्या ओळी मी सांगतो. आणि मी माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला आपण जॉर्ज सर आणि युवराजनी मला बोलवलं आणि आपल्यासमोर काही मनोगत व्यक्त करायला संधी दिली, त्याबद्दल मी कायम तुमच्या ऋण करायचं. आणि आई सांगतो आणि मी निरोप घेतो. आई, गल्लीतील प्रत्येक घराला हुंके फुटले. आई, खऱ्या अर्थाने तुझ्या इच्छेचे सार्थक झाले. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसांसाठी आयुष्य सरले, जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसांसाठी आयुष्य सरले. सांत्वनाच्या प्रत्येक शब्दात त्याचे दर्शन मला घडले. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसांसाठी आयुष्य सरले, सांत्वनाच्या प्रत्येक शब्दात त्याचे दर्शन मला घडले. कुणी अतिथी उंबरट्यावर माय म्हणून उभा होता, कुणी अतिथी उंबरट्यावर माय म्हणून उभा होता. बैस बाबा खा तुकडा तुझ्या ओठावर शब्द होता, बैस बाबा खा तुकडा तुझ्या ओठावर शब्द होता. व्यवहारात आई तुझ्या पैसा अडका दिसला नाही, व्यवहारात आई तुझ्या पैसा अडका दिसला नाही, तसा तुझा व्यवहारात हात कोणी धरला नाही. व्यवहारात आई तुझ्या पैसा अडका दिसला नाही, तसा तुझा व्यवहारात हात कोणी धरला नाही. एक दिवस असा नाही आई तुझी आठवण नाही, एक दिवस असा नाही आई तुझी आठवण नाही. तुझी माया तुझी ममता आता कोणी देणार नाही. एक दिवस असा नाही आई तुझी आठवण नाही, तुझी माया तुझी ममता आता कोणी देणार नाही. खरं सांगतो आई तू गेल्याचं दुःख नाही, खरं सांगतो आई तू गेल्याचं दुःख नाही. तुझ्यासारखं जगता आलं तर त्यासारखं सुख नाही, तुझ्यासारखं जगता आलं तर त्यासारखं सुख नाही, तुझ्यासारखं जगता आलं